नमस्कार, टू मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत वर्षभर साठवता येईल अशी तांदळाची कुरडई बघणार आहोत. लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे आणि काही जास्त वेळ काय लागणार नाही आहे बनवायला. अगदी कमी वेळात बनवून होणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. इथे बघू शकता आपण कशी व्यवस्थित तेलात फुललेली आहे आपली कुरडई. तर इथे मी 2 किलो तांदूळ घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतलेले आहेत आणि हे मी आता गिरणीतून दळून आणणार आहे. तर इथे एका पातेल्यामध्ये 4 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि इथे 2 चमचे तेल घातलेलं आहे. यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तर इथे जे आपण पीठ दळून आणलेलं आहे त्यामध्ये आपण पाणी घालून एक बॅटर तयार करून घेणार आहोत. अगदी जाड पण नाही आणि अगदी पातळी नाही, मिक्स बॅटर हे तयार करून घेणार आहोत. आणि इथे दुसऱ्या साईडला एका प्लेटमध्ये आपण बघू शकता मीठ, हिंग, ओवा आणि जिरेपूड घेतलेली आहे आणि पापडखार घेतलेला आहे 1 चमचा. आणि जिरेपूड, ओवा आणि हे 2 चमचे घेतलेला आहे, हिंग 1 चमचा आणि मीठ चवीनुसार. आणि बॅटर आपण अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत, त्यामध्ये लम्स राहता कामा नये. पिठामध्ये गुठळी वगैरे काय राहिली तर मग आपल्याला साच्यामधून कुरडई पाडताना प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून. आणि इथे हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये घालून पाण्याला उकळ काढून घेणार आहोत. तर इथे आपण बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि जे बॅटर आपण बनवलेलं आहे पिठाचं ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि एक दुसऱ्या साईडनी आपण हे छान फिरवून घेणार आहोत. हलवत राहायचं आहे छान, जेणेकरून पिठामध्ये गुठळी तयार होणार नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एक छान अर्धा तास ही व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आहे, अगदी बारीक आचेवर. आपण इथे बघू शकता छान वाफ काढून घेतलेली आहे आणि बॅटर व्यवस्थित शिजलेलं आहे. यानंतर आपण साच्यामध्ये घालून त्याच्या कुरडया पाडून घेणार आहोत. तर इथे माझ्याकडे अशा पद्धतीचा साचा आहे. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा साचा असेल कुरडईचा तो आपण घेऊ शकता. आजकाल माझ्या बाजारात नवीन नवीन प्रकारचे साचे आलेले आहेत. तर अशा पद्धतीने कुरडई पाडून घ्यायची आहे. आणि या उन्हात छान वाळवून घ्यायचे आहेत. आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण वाळवलेले आहेत. आणि एक साईडची बाजू ही छान वाळल्यावर आपण अशा पद्धतीने उलट्या साईडला पाणी, थंड पाणी थोडंसं शिंपडून ओला करून घेणार आहोत तो कपडा, जेणेकरून कुरडई अलगद निघेल. आपण इथे बघू शकता.
आजी इथे आपल्याला बनवून दाखवते. आणि हे उलट्या साईडने ओली आहे, तर ही सुद्धा दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये आपल्याला ही वाळवायची आहे. तर अशा पद्धतीने आपण या कुरडया छान उन्हामध्ये व्यवस्थित वाळलेल्या आहेत. तर ही थोडी जरी ओली राहिली तरी ही खराब होऊ शकते. व्यवस्थित उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आपण या. आपण इथे बघू शकता की व्यवस्थित फुललेली आहे आपली कुरडई. तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी टू मॉम्स किचनला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. आणि नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांना नक्की आवडेल ही रेसिपी. धन्यवाद.